आज ना दुपारचा वेळ थोडासा मोकळा मिळाला तर म्हटलं चला काहीतरी याचा चांगला सदुपयोग करून घेऊया आणि घरातनं ऑइलचा कॅन रिकामा झाला होता तर तो फेकून देण्यापेक्षा म्हणलं काहीतरी क्रिएटिव्ह करूया. आणि आधी जसे झाडांसाठी कॅन कट केले होते ना तसेच नीट कट करून घेतले आणि काल परवाच एक व्हाईट जास्वंदाचं रोप आणलं होतं, पण त्याला ना बकेटीत लावलं होतं. त्याच्यामुळं त्याच्याकडे बघल्यावर असं वाटलं की हे काय याच्यामध्ये छान येणार नाही, म्हणून त्या कॅनमध्ये छान माती भरली आणि त्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये लावलं. आता बघूया इथे तरी छान फुलं येतात की नाही, रोप येते की नाही. आणि थोडं ना गार्डनिंग बद्दल प्रेम वाढतच चाललंय, कारण कुठेही कोणाच्या घरी गेलं की अगोदर झाडाकडे लक्ष जातं आणि आपल्या घरी पण ते झाड असलं पाहिजे असे कुतूहल निर्माण होत आहे. असो, आणि सायंकाळ झाले की छोट्याच्या भुकेची चाहूल लागते. पटकन किचनकडे मोर्चा वळवला आणि रवा भाजायला घेतला आणि दही आणि उपमा एन्जॉय केला. अशातच थोडंसं बसले आणि नवऱ्याला बरं दिसलं नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिकलमध्ये मला थोडी मदत करायला लावली. काही मोठं काम नव्हतं, फक्त स्टिकी नोट्स लावायच्या होत्या, ती त्यांना लावून दिल्या. आणि बघता बघता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली. आज भरीत आणि पोळ्याच बनवायच्या होत्या आणि स्वयंपाक चालू असतानाच अचानक वीरच्या रडण्याचा आवाज आला. जाऊन बघते तर पप्पा त्याला रागवत होते आणि तोही रुसला होता. आणि नंतर त्याला मनवण्याचं काम पण चालू झालं, पण वीर इतका हळवा आहे ना, 2 मिनिटात त्याचा राग गायब होतो. थोडंच हसलं की ते लगेच परत हसायला लागतो. आणि त्यांच्या छोट्या भांडणामध्ये माझा स्वयंपाक थोडासा थांबला होता, पण पुन्हा सगळं कंप्लीट केलं. आणि मग जेवण झालं की भांडे आलेच, किचन साफ करणं आलंच, तर ती कामं करून घेतले. तर असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.